जय खानदेश मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? बरे आहेत ना? आपण खानदेशी स्पेशल आज कढी आणि झुणके बनवणार आहे. त्यासाठी आपण रात्रीच मी डाळ भिजू घातलेली होती. त्या डाळी 3 डाळी आहेत, मसूर डाळ, मूग डाळ आणि हरभरा डाळ. डाळी वाटून घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडं हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर टाकायचे. वाटून झाल्यानंतर त्या मिश्रणामध्ये थोडा सोडा टाकायचा, कांदा टाकायचा, हळद टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. नंतर कढाईमध्ये थोडं पाणी टाकायचं आणि चाळणीमध्ये तेल लावून आपल्याला झुणक्याच्या आकारामध्ये ते झुणके तयार करून ठेवायचे आणि वाफायला 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचे आहे. ते वाफत नाही तोपर्यंत आपण साईडला कढीची तयारी करून घ्यायची आहे. दहीमध्ये बेसन पीठ टाकायचं, त्याला मिक्स करायचं, त्याच्या पूर्ण गिठळ्या मोडायचे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला जितकं लागतं तितकं. आणि ते झाल्यानंतर कढाईमध्ये परत तेल टाकायचं, फोडणीसाठी जिरे मोहरी टाकायची, त्याला मस्त होऊ द्यायचं आणि आपण त्याच्यामध्ये नंतर ठेचा टाकायचा, हिरव्या मिरच्या, लसणाचा ठेचा, कच्चा ठेचा टाकायचा आणि तोपर्यंत होऊ द्यायचं, तोपर्यंत त्याचा कच्चापणा जात नाही. थोडं झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं दही आणि बेसन पीठचं, ते टाकून घ्यायचं आहे. त्याला मस्त हलवायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं. तुम्हाला किती लागतं तुम्ही अंदाजे पाणी टाकू शकता आणि ते टाकल्यानंतर 15-20 मिनटं तिला शिजू द्यायचं आहे कढीला. कढी मस्त अशी शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि वरतून अशी कोथिंबीर टाकायची. झाली रे बुवा आपली कढी आणि झुणके तयार. कोण कोण खानदेशातून कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय खानदेश बोल.